प्रभाग 3 मध्ये एकच सूर. लोक म्हणतायत ॲडव्होकेट गंधे ऋग्वेद महेंद्रच निवडून येणार. आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये नाव घेतलं जातंय ते कुठल्याही घोषणेमुळे नाही, पोस्टरमुळे नाही, तर लोकांच्या चर्चेमुळे. ॲडव्होकेट गंधे ऋग्वेद महेंद्र भैया हे नाव आता हळूहळू नाही तर ठामपणे पुढे येतंय. गल्लीत, चौकात, सोसायटीत कोणी सांगत नाही तरी चर्चा आपोआप सुरू होते. प्रचार आरडाओरडीत नाही, तो थेट संपर्कातून चाललाय. भैया म्हणजे ओळखीचं, विश्वासाचं आणि कामाशी जोडलेलं नाव, असा सूर प्रभागात ऐकू येतोय. मतदान अजून बाकी आहे, पण संकेत आधीच मिळायला लागलेत. प्रभाग 3 मध्ये ॲडव्होकेट गंधे भैयांचं नाव फक्त उमेदवार म्हणून नाही तर बदलाचं प्रतीक म्हणून घेतलं जातंय. आणि हा बदल नेमका कुठे पोहोचतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचप्रकारे भारतीय जनता पार्टी ही अहिल्यानगर महानगरपालिकेत युती म्हणून या निवडणुकीला सामोरं जात आहे. आणि म्हणून प्रभाग क्रमांक 3 मधील आपल्या ड या विभागामध्ये अधिकृत या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत युतीचे उमेदवार म्हणून आपल्या परिसरातनं ऋग्वेदजी गंधे हे अधिकृत उमेदवार या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर उभे आहेत. आपण सर्वांनी या त्यांचे वडील भैयाजी गंधे यांचं कार्य फक्त आपल्या प्रभागात नसून हे संबंध अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं कार्य हे आपल्या सर्वांना श्रुत आहे. त्याचप्रकारे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील अत्यंत योग्य पद्धतीने, प्रामाणिक पद्धतीने त्यांनी जोपासली गेली. सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक चांगलं संघटन निर्माण केलं आणि म्हणून त्यांचे चिरंजीव ऋग्वेदजी गंधे आज या निवडणुकीला सामोरे जात आहेत. एक युवक, नवीन चेहरा, एक चांगल्या प्रकारे त्यांचा एक कुटुंबाचा एक चांगला एक सामाजिक वारसा, एक चांगला विचारांचा वारसा ते पुढे घेऊन जात आहेत. आणि म्हणून त्यांना पुढच्या काळामध्ये, पुढच्या 5 वर्षाकरता सेवा करण्याची संधी आपण आपल्या प्रभागातील नागरिकांनी त्यांना द्यावी. त्यांचं चिन्ह हे युतीचं चिन्ह कमळ म्हणून आहे. आपण सर्वांनी 15 तारखेला या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना आपल्या प्रभागामधील काम करण्याची संधी आपण द्यावी अशी आग्रहाची आणि नम्रतेची आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.